विद्यार्थ्यांना अभ्यासाचं नियोजन करता येणार आहे। एक छोटासा ब्रेक पाहत रहा साम टीव्ही। मोठी बातमी 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंट इथं पर्यटकांना आता बंदी घालण्यात आली आहे। दरवर्षी 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी लोणावळ्यामध्ये मोठी गर्दी होते। टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट या ठिकाणी सनसेट पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात। पर्यटन स्थळ असलेल्या लोणावळ्यातील लायन्स पॉइंट, टायगर पॉइंट या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता आहे। हे लक्षात घेऊन दोन्ही ठिकाणी 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी दरम्यान पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे। याबाबतचे आदेश वडगाव मावळचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिलेत। आणखी एक छोटासा ब्रेक पाहत रहा साम टीव्ही। सरपंच हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडला अटक केली असल्याची चर्चा। मात्र बीड पोलीस आणि सीआयडी पथकाकडून अद्याप कुठलाही दुजोरा नाही। वाल्मिक कराड महाकालच्या दर्शनाला गेल्याचं समोर। कराडचे अंगरक्षक असलेले पोलीस सोबत असल्याचं उघड। सुरेश धसांच्या विधानानंतर सामाजिक वैयक्तिक जीवनात परिणाम। प्राजक्ता माळीची तक्रार। महिला आयोगाकडून अहवाल सादर करण्याचे पोलिसांना निर्देश। राज्याच्या गृह विभागाला कारवाई करता येत नसेल तर केंद्राच्या गृह विभागाने तपास करावा। सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांच्या भेटीनंतर रामदास आठवलेंची मागणी। जेजुरीत आज सोमवती अमावस्या यात्रा। सलग सुट्ट्यांमुळे खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांची जेजुरी गडावर गर्दी। मेलबर्न कसोटीत भारताचा 184 धावांनी पराभव। तिसऱ्या पंचाच्या वादग्रस्त निर्णयाने यशस्वी बाद। यशस्वीच्या सर्वाधिक 84 धावा। केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान। राहुल गांधींवर टीका करताना नितेश राणेंचं वादग्रस्त विधान। खासदार शाहू महाराज छत्रपतींकडून कोल्हापुरातल्या काळंबावाडी धरणाची पाहणी। गळती लागल्याने धरणातून लाखो लिटर पाणी वाया।
नागपुरात हत्याकांडाचा थरार. कालीमाता मंदिरासमोर सख्या मामानंच भाच्याला संपवलं. भावाला वाचवायला गेलेल्या दुसऱ्या भावाचाही मृत्यू. जालन्यात क्रिकेट खेळताना खेळाडूचा अचानकपणे मृत्यू. हार्ट अटॅक आल्यानं खेळाडू मैदानातच कोसळला. माजलगाव ते संभाजीनगर एसटी बस सेवा आजपासून बंद. बसची कमतरता असल्यानं निर्णय. प्रवाशांची मात्र गैरसोय. नवीन वर्षात लालपरीचा प्रवास 15% महागणार. राज्य परिवहन प्राधिकरणाचा लवकरच निर्णय. वर्षभरात 15 वर्ष जुन्या 1000 बस गाड्या जाणार भंगारात. शिक्षकांच्या पगारासाठी सरकारकडून अंशदान वितरित बिलांसाठी वेतन अधीक्षक रविवारीही कार्यालयात. 5 जानेवारीपर्यंत पगार होण्याची शक्यता. शासनाच्या निर्णयानंतर 23 परीक्षांसाठी एमपीएससीचं शुद्धीपत्रक. उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची संधी. ढगाळ वातावरणानं राज्यातील थंडी गायब. उष्णतेचा पिकांवर परिणाम होण्याची चिन्ह. चीनकडून प्रतितास 450 किलोमीटर वेगानं बुलेट ट्रेनची चाचणी. बुलेट ट्रेन प्रकारातील सर्वात वेगवान रेल्वे ठरल्याचा दावा. सरपंच हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडला अटक केली असल्याची सध्या चर्चा रंगली आहे. मात्र बीड पोलीस आणि सीआयडी पथकानं कोणताही दुजोरा दिलेला नाही. आज संध्याकाळपर्यंत बीड शहरात वाल्मिक कराडला आणलं जाऊ शकतं किंवा तो स्वतः शरण येईल अशी सध्या चर्चा रंगली आहे. त्यानंतर कोर्टात त्याला नेलं जाऊ शकतं. याच पार्श्वभूमीवर बीड पोलीस आता सतर्क झालेत. फरारी वाल्मिक कराड हा महाकालच्या दर्शनाला गेल्याची माहिती समोर आली. 11 डिसेंबरला वाल्मिक कराड आपल्या सहकाऱ्यांसह मध्य प्रदेशमधील उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी गेला होता. तसे फोटोही त्यानं आपल्या सोशल मीडियावर अपलोड केलेत. मात्र या फोटोंमध्ये वाल्मिक कराडचे अंगरक्षक असलेले पोलीस कर्मचारी सोबत दिसतात. त्यामुळे फरार असलेला कराडसोबत हे पोलीस कर्मचारी काय करत होते असा सवाल आता उपस्थित झालाय. वाल्मिक कराडचा मोबाईल 13 डिसेंबरपर्यंत सुरू होता. मात्र त्यानंतर त्याचा मोबाईल बंद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्य महिला आयोगाकडे अभिनेत्री प्राजक्ता माळीनं तक्रार दिली आहे. तिची तक्रार प्राप्त झाली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांकडेही तिनं तक्रार दाखल केली आहे. धसांच्या विधानानंतर सामाजिक वैयक्तिक जीवनात परिणाम होत असल्याची आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. प्राजक्ता माळीच्या तक्रारीनंतर आयोगाचे पोलिसांना निर्देश आहेत. वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्यात यावा असे निर्देश आयोगानं पोलिसांना दिलेत. सुरेश धस यांच्यावर कारवाई होणार का आता तेच पाहायचं. कारण अभिनेत्री प्राजक्ता माळीनं मुख्यमंत्री आणि महिला आयोगात तक्रार केल्याचं पाहायला मिळालं. तसं पत्र देखील तिने मुख्यमंत्र्यांना दिलंय आणि अहवाल सादर करण्याचे आदेश आता महिला आयोगानं देखील दिलेत. त्यामुळे सुरेश धसांवर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असेल. पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा न्यूज पॉइंट 20 मधून. मंत्री पंकजा मुंडेंनी प्राजक्ताची पवित्र फुलं असं ट्विट केलंय. सर्वच महिलांना कणखर राहायला हवं, स्वतःला कणखर बनवायला हवं असं म्हणत समर्थन केलंय. तसंच स्त्रियांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं किती सहज आणि खालच्या पातळीवर जाऊन केलं जातं असं म्हणत आमदार सुरेश धसांनाही टोला लगावलाय. अभिनेत्री प्राजक्ता माळीनं काल मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेऊन निवेदन दिलंय. प्राजक्ता माळीच्या सन्मानाला बाधा येईल असं कुठलंही कृत्य खपवून घेणार नाही आणि कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी देण्यात दिलंय. सरपंच हत्या प्रकरणी फरार आरोपी वाल्मिक कराडसह 4 आरोपींची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आदेश दिल्यानंतर 24 तासात सीआयडीनं दणका दिलाय. सरपंच हत्या प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडचं शेवटचं लोकेशन पोलिसांना सापडलंय.
पुण्यातून वाल्मिक कराडनं शेवटची पोस्ट केली होती, त्यानंतर त्याचं लोकेशन बंद झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मिक कराडला 100% अटक होणार असा दावा शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकरांनी केलाय. आरोपी हा आरोपी असतो, तो कोणाचा मित्र आहे, नातलग आहे, याला महत्त्व नाही. सरपंच देशमुख हत्या प्रकरणी केसरकरांनी वाल्मिक कराडवर आरोप केले. महाराष्ट्राच्या गृह विभागाला कारवाई करता येत नसेल तर केंद्राच्या गृह विभागानं तपास करावा अशी मागणी रामदास आठवलेंनी केली आहे. आठवलेंनी आज सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी बीडमध्ये सत्यशोधक आंदोलन सुरू केलंय. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. त्यांनी संदर्भात बीड जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहणार असल्याचं दमानिया यांनी म्हटलंय. राजमाता जिजाऊ यांच्या राजवाड्यासमोर असंख्य महिला पुरुष उपस्थित आहेत. सकल मराठा समाजाकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. या मोर्चामध्ये सरपंच संतोष देशमुखांचं कुटुंब सहभागी झालं. थोड्याच वेळात हा मोर्चा तहसील कार्यालयाकडे रवाना होणार आहे. आमदार चेतन तुपे शरद पवारांच्या भेटीसाठी मोदी बागेत दाखल झालेत. चेतन तुपे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. मात्र अजित पवारांच्या आमदारानं शरद पवारांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं. केरळ हे राज्य म्हणजे मिनी पाकिस्तान आहे असं वादग्रस्त विधान राज्याचे नवनिर्वाचित मंत्री नितेश राणेंनी केले. तसंच सर्व दहशतवादीच त्यांना मदत करतात, अतिरेक्यांना हाताशी धरून दोघे खासदार झाल्याचं वादग्रस्त विधान नितेश राणेंनी केलंय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संघ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. भाजपनं संघाच्या नेतृत्वाखाली आपल्या आघाडीच्या संघटनांमध्ये समन्वय साधण्यास सुरुवात केली आहे, तर युतीशिवायही स्वबळावर लढण्याची तयारी भाजप आणि संघानं सुरू केली आहे. संघटन पर्वाच्या प्रभारी पदाची जबाबदारी घेतल्यावर रवींद्र चव्हाण ऍक्शन मोडवर आलेत. वसईतील विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय. प्राथमिक सदस्य नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चव्हाणांनी सांगितलंय. नगरसेवक व्हायचंय तर 200 सदस्य करण्याचं लक्ष्य भाजपनं इच्छुकांना दिलंय. नगरसेवक इच्छुकांना हे लक्ष्य 15 जानेवारीपर्यंत पूर्ण करायचंय. महापालिका निवडणुका मार्चपर्यंत होण्याची शक्यता आहे, त्यामुळेच या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी भाजपनं सुरू केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबावाडी धरणाची खासदार शाहू महाराज छत्रपतींनी पाहणी केली आहे. कळंबावाडी धरणाला मोठ्या प्रमाणात गळती लागल्यानं दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपतींसह अधिकारी उपस्थित होते. शिवसेना खासदार रवींद्र वायकरांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर येते. जोगेश्वरीच्या SRPF कॅम्पच्या प्रवेशद्वाराजवळ हा अपघात घडलाय. अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघातावेळी वायकर गाडीत असल्याची माहिती समजते. दरम्यान चालक मद्यधुंद अवस्थेत होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. महत्त्वाची बातमी आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आता राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस विभाग देखील मद्यपींना आवरण्यासाठी कमी पडणार आहे. कारण 31 साठी तब्बल 65,000 मद्यपींनी दारू पिण्याचं लायसन्स काढलंय. विदेशी दारूसाठी 55,000 लायसन्स तर देशी दारूसाठी 10,000 लायसन्स काढण्यात आली आहेत. संभाजीनगर शहरात 7 ठिकाणी 31 ची पार्टी होणार आहे. नशेत धिंगाणा घालणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असेल. दारूसाठी मद्यपींनी लायसन्स काढल्याचं दिसतंय. 65,000 मद्यपींनी दारू पिण्याचं लायसन्स काढलंय. संभाजीनगरात 31 साठी जय्यत तयारी करण्यात आल्याचं दिसतंय. मात्र त्यामुळेच पोलिसांना मोठा ताप होणार आहे, कारण या मद्यपींना आवरण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. 65,000 मद्यपींनी लायसन्स काढले दारूसाठी मद्यपींचं लायसन्स, आणि त्यातील 55,000 लायसन्स ही विदेशी मद्यासाठी आहेत, तर 10,000 ही देशी मद्यासाठी काढण्यात आली आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये येणाऱ्या निमंत्रितांसाठी एका पबकडून कंडोम आणि ORSचे पाकिट देण्यात आले. पुण्यातील मुंढवा परिसरात असणाऱ्या एका पबकडून नववर्षासाठी आयोजित पार्टीच्या निमंत्रितांसाठी या 2 वस्तू देण्यात आल्या. तरुणांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आम्ही सुरक्षेच्या आयुधांमध्ये कॉन्डम्स आणि ORSचं पाकिट देणार असल्याचा दावा या पबनं केला. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली असून पार्टीसाठी येणाऱ्या लोकांचे जबाब सुद्धा नोंद केले गेलेत.
अधिक माहिती जाणून घेऊ. आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे सध्या आपल्या संपर्कात आहेत. अक्षय, काय प्रकार आहे हा नेमका? 31 डिसेंबर रोजी पुण्यातील अनेक नामांकित पबमध्ये पार्ट्या आहेत. असाच एक पब जो आहे तो पुण्यातील नामांकित पब आहे, ज्या ठिकाणी एक पार्टी ऑर्गनाईज केली आहे आणि तिथे येणाऱ्या प्रत्येक तरुण मंडळीला कॉन्डमचं पाकिट आणि ORSचं पाकिट हे देखील तिकिटासोबत म्हणजेच पाससोबत देण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकरणाची काँग्रेसने, युवक काँग्रेसकडून तक्रार दाखल करण्यात आलेली असून हा मुलांना कुठेतरी आकर्षित करण्याचा आणि मार्केटिंग टेक्निकचा प्रकार असल्यामुळे याच्यावर तात्काळ दखल घ्यावी असं या तक्रारीत नमूद केलेलं आहे. पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतलेली असून संबंधितांचे चौकशीतून जबाब देखील नोंदवण्यात आलेली. धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. 9 वर्षाच्या स्वागतासाठी द हाय स्पिरिट नामक कॅफे यांनी यंगस्टर्सला, मुलांना इन्व्हिटेशन पाठवलेले आहेत, ज्यात त्यांनी कॉन्डमचे पॅकेट्स आणि ORS पाठवलेले आहेत. आता याची गरज काहीच नव्हती, परंतु फक्त चीप पब्लिसिटी व मार्केटिंगसाठी या लोकांनी हे प्रकार अवलंबलेला आहे. आमचा विरोध नाईट लाईफला नाही आहे, आमचा विरोध पब कल्चरला नाही आहे, परंतु हे ज्या पद्धतीने शहराला, म्हणजे आपण एकीकडे पुणे शहराला शैक्षणिक व सांस्कृतिक शहर म्हणवतो आणि दुसरीकडे जे आहेत या क्लबवाल्यांनी काहीतरी वेगळ्या पद्धतीने मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी आपण हे करायचं. आता शेवटी जेव्हा तुम्ही कॉन्डम पाठवता तर ते मुलांना अट्रॅक्ट करणार आणि तुम्ही सेक्ससाठी एक्सपोज, तुम्ही मुलांना अट्रॅक्ट करताय की येस दिस इज आम्ही तुम्हाला देतोय, तुम्ही याचा वापर करावा. ज्यांना करायचं ते करणार आहात. तर यासाठी मी काल आम्ही पोलीस आयुक्तांना सुद्धा पत्र दिलेलं आहे आणि याचं युवक काँग्रेस म्हणून आम्ही निषेध करतो. 9 वर्षाच्या स्वागतासाठी द हाय स्पिरिट नामक कॅफे. बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सुपरफास्ट. नाशिक जिल्ह्यात मध्यम ते हलक्या पावसानं हजेरी लावली आणि त्यामध्ये दिंडोरी, नाशिक आणि येवला तालुक्यातील 23 गावांमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालंय. जवळपास 172 हेक्टरला फटका बसलाय. कृषी विभागाच्या प्राथमिक माहिती अहवालावरून हे समोर आलंय. नाशिक जिल्ह्यात 1.5 लाख शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. अवकाळी आणि अतिवृष्टीची मदत कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागलेत. 3 वर्षामध्ये 1.5 लाख शेतकऱ्यांचं 180 कोटींचं नुकसान झालं. बागायती, जिरायती आणि फळ पिकांचंही नुकसान झालंय. कोल्हापूर राधानगरी मार्गावर धुक्याची दाट चादर पसरल्यानं वाहतुकीवर त्याचा परिणाम झालाय. भोगवती ते खिंडी वरवडे या मार्गावर प्रचंड धुकं आहे. त्यामुळे राधानगरी मार्गे कोकणाकडे जाणारी वाहतूक मंदावली आहे. 9 वाजल्यानंतरही धुकं कायम असल्यानं वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. वाशिमच्या रिसोड शहरात पावसानंतर धुक्याची चादर पसरली होती. वाहन चालकांना धुक्यामुळे नीट रस्ताही दिसत नव्हता, तर या धुक्याच्या पिकांवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता. मुंबईवर पसरलेली धुक्याची चादर आणखी 2 दिवस राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर धुकं कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. गेल्या 2 दिवसांपासून मुंबईत धुक्याचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे हवेचा स्तर देखील खालावलाय. राज्यातील थंडी आता गायब झाली आहे. मात्र नवं संकट सर्वसामान्यांसमोर आहे आणि शेतकऱ्यांसमोरही आहे. कारण थंडी गायब झाल्यानं आता राज्यात उकाडा वाढणार आहे. ढगाळ हवामानानं किमान तापमानात वाढ होतीये. थंडी गायब झाली आहे, मात्र याचा पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्यात काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालंय. या वातावरण बदलानं गहू आणि तुरीच्या पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जाते. नव्या तुरीची देशातील काही बाजारात आवक सुरू झाली आहे. देशातील बाजारात सध्या तुरीला 7,500 ते 8,000 रुपयांचा भाव मिळतोय. तुरीला उठाव चांगला आहे, तर बाजारातील सध्याची आवक कमीच आहे. पुढील काही आठवड्यानंतर तुरीची आवक वाढण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. रब्बी हंगामात पिकांची लागवड करताना शेतकऱ्यांनी सर्वाधिक पसंती हरभरा पिकाला दिली आहे. त्यामुळे यंदा हरभरा पिकाचं क्षेत्र सर्वाधिक आहे. अमरावती, दर्यापूर या बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची सर्वाधिक उलाढाल पाहायला मिळते. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत रविवारी पाचोड इथं आठवडे बाजार भरतो. या बाजारात पैठण तालुक्यासह अनेक ठिकाणांहून शेतकरी आपला उत्पादित भाजीपाला आणि फळभाज्या विक्रीसाठी आणतात. मात्र बाजारात मातीमोल दर मिळाल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकून दिलाय. परिणामी भाजीपाल्यांचा रस्त्यावर चिखल झालाय.
सांगलीत रब्बी हंगाम सन 2024-25 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जिल्ह्यातील 1,02,031 शेतकऱ्यांनी पीक विमा घेऊन 61,908 हेक्टरवरील पिकांचं संरक्षण केलंय। यामध्ये ज्वारी, गहू, हरभरा आणि उन्हाळी भुईमूग या पिकांसाठी शेतकऱ्यांनी विमा घेतलाय। एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारती सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे। नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या अनुषंगाने ही भेट घेतल्याचं समजतंय। अधिक माहिती जाणून घ्या, आमचे प्रतिनिधी गणेश कवडे सध्या संपर्कात आहेत। गणेश, काय भेटीमागचं कारण होतं, काय घडलं या भेटीत? तन्मय, नक्कीच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत ही महत्त्वाची भेट घेतलेली पाहायला मिळते आणि यामध्ये प्रामुख्याने पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडून सर्व राज्यातील आढावा घेतलाय। त्याचबरोबर नववर्षाच्या स्वागतासंदर्भात देखील मुंबईमध्ये कडोगत बंदोबस्त ठेवण्यात यावा, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील पोलिसांकडून प्रयत्न केला। त्यासाठी दोन्ही पोलीस आयुक्त देवेंद्र भारती असतील, त्याचबरोबर विवेक फणसळकर असतील आणि लॉ अँड ऑर्डरचे सत्यनारायण चौधरी हे सगळे अधिकारी आहेत ते उपस्थित होते आणि त्याचबरोबर कडोगत बंदोबस्त सर्व ठिकाणी ठेवण्यात यावे असे आदेश देखील गृहमंत्र्यांकडून दिलेले पाहायला मिळतात। नक्कीच धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि थेट जाऊयात, महिला आयोगाची पत्रकार परिषद सुरू झाली आहे। तक्रार अर्ज हा राज्य महिला आयोगाला प्राप्त झाला होता। यामध्ये 2 दिवसाच्या कालावधीमध्ये संबंधित आमच्या आयोगाचे वकील आणि त्यामधील तज्ज्ञ यांनी सर्व शहानिशा करून हा अर्ज आज दुपारी मुंबई पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयाला पाठवलेला आहे। त्याचबरोबर त्याची एक प्रत बीड पोलीस अधीक्षक व सायबर क्राईम यांना देखील पाठवलेला आहे। सायबरच्या माध्यमातून त्यांच्यावरती केले गेलेल्या अश्लील आणि अश्लाघ्य विधानांची चाचपणी व्हावी आणि त्यावरती कारवाई व्हावी। राज्य महिला आयोग आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे निर्देश दिलेले आहेत। संबंधित तक्रार अर्जाची आणि घटनेची चौकशी करावी आणि त्या अनुषंगाने कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल हा राज्य महिला आयोगाला सादर करावा। या अनुषंगाने खरं तर ही एक बाजू की प्राजक्ता माळी हे एक निमित्त आहे, पण गेले 3 वर्षाच्या कालावधीमध्ये राज्य महिला आयोगामध्ये काम करत असताना अनेक तक्रारी सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेली बदनामी, त्या माध्यमातून पूर्ण कुटुंब जे उद्ध्वस्त होतात आणि या सोशल मीडियामुळे फोटोमॉर्फिंग असेल, फसवणूक असेल आणि वाढलेली गुन्हेगारी असेल, अशा अनेक तक्रारी आमच्याकडे येतात आणि म्हणून या तक्रारीसाठी मला आवर्जून असं वाटलं की तुमच्या सगळ्यांशी बोलावं। महाराष्ट्रामध्ये वर्किंग वुमनची संख्या ही जवळजवळ 35% आहे। या वर्किंग वुमेनना खरं तर कामाच्या ठिकाणी सुरक्षितता मिळावी म्हणून IC कमिटीच्या माध्यमातून आम्ही प्रभावी उपाययोजना राबवतोय, पण अजूनही फारसं यश त्यामध्ये मिळालेलं नाही आहे। कारण की IC कमिटी जरी केली तरी तिकडे तक्रार नोंद करणं आणि कामाच्या ठिकाणीच आपण तक्रार नोंदवल्यानंतर संबंधित व्यक्तींकडून आपल्याला परत जास्त त्रास होईल किंवा काम बंद होईल आणि अशा अनेक प्रश्न संबंधित महिलांना असतात। त्याच्यामुळे तक्रार करण्यासाठी फारशा महिला पुढे येत नाहीत। तरीसुद्धा आम्ही आयोगाला तक्रार करावी असं आवर्जून सांगतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, घटना दिली आणि संविधान दिलं आणि वेगवेगळ्या। रुपाली चाकणकर बोलत होत्या। तुर्तास वेळेत पुढच्या बातम्यांकडे। बातम्या पाहिजेत सुपरफास्ट। धक्कादायक बातमी जालन्यातनं समोर येते। जालन्यात क्रिकेट खेळत असताना एका खेळाडूचा अचानकपणे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। हार्ट अटॅकनं खेळाडू विजय पटेल मैदानातच कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे। विजय पटेल नालासोपारा इथला रहिवासी आहे, मात्र जालना शहरातील फ्रेझर बॉईज मैदानावर ख्रिसमस ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं होतं। या ट्रॉफी सामन्यामध्ये विजय खेळायला जालन्यात गेला होता, मात्र त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। दरम्यान या खेळाडूचा मृत्यू नेमका कशानं झाला याचा तपास डॉक्टर करतात। बोला भाऊ काबले शिवसेना दलित आघाडी शहर प्रमुख मित्र मंडळ बेस्ट कॅच 1111 रुपये आणि सन्मान चिन्ह। सर्व उत्कृष्ट बेस्ट कीपर 1111 रुपये आणि सन्मान चिन्ह। सर्व उत्कृष्ट एम्पायर। माझे आम्ही दोघं मॅच चालू होती क्रिसमस ट्रॉफी, तर दोघं आम्ही क्रिकेट मॅच खेळत होतो। तर अचानक त्याच्या म्हणजे प्लेअरला माझ्या विजय पटेलला दुखायला लागलं। मग त्याला म्हणजे माहिती नव्हतं, पुढे गेलो, मागं वळून बघितलं, एम्पायर बोलला की दुःख पडलाय। मग अचानक बघितलं आम्ही, नंतर मग आम्ही घाईघाईमध्ये त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं। मग तेव्हा आम्हाला कळालं की तो म्हणजे त्याला हृदयाचा प्रॉब्लेम आहे वगैरे। मग नंतर ते हॉस्पिटलमध्ये गेल्यावर कळालं की तो मृत घोषित केला गेला।
पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सुपरफास्ट। हळद व्यापारी आणि हळद शेतकऱ्यांना यंदाचं वर्ष फायद्याचं राहिलंय। सांगलीच्या वसंतदादा मार्केट यार्ड हळदीच्या सौद्यात प्रति क्विंटलला 72,000 रुपयांपर्यंत उच्चांकित दर मिळालाय। त्यामुळे हळद दराला सोन्याची झळाळी येईल अशी चर्चा आहे। नांदेड जिल्ह्यात ऊस तोडणीचा वेग मंदावलाय, कारण यंदा ऊसाच्या काढणीला तब्बल 4 महिने उशीर झालाय। तसंच यंदा ऊसाचं एकरी उत्पन्न हे केवळ 50-40 टनांवर आलंय। यामुळे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांपुढे दुहेरी संकट उभं ठाकलंय। खानदेशात ऊस तोडणीला सुरुवात झाली आहे, मात्र अचानकपणे पाऊस आल्यानं शेतकरी अडचणीत सापडला। त्यामुळे शेतात वापसा नसल्यानं ऊस तोडणी रखडणार आहे। खानदेशात केळी दरात घसरण सुरूच आहे। किमान दर 800 आणि कमाल दर 1,600 रुपये प्रति क्विंटल असा आहे। केळीची आवक कमी आहे, परंतु उत्तरेकडे थंडी पाऊस आदी कारणांनी केळीची मागणी घटली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट आलंय। जालना जिल्ह्यात जवळपास 16,000 हेक्टर मोसंबी पिकावर मंगू रोगाचा प्रादुर्भाव झालाय। यामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। जालना जिल्ह्यातील ढगाळ वातावरणाचा मोसंबी उत्पादकांना फटका बसलाय। डाळिंबाच्या कमी उत्पादनामुळे डाळिंबाला प्रति किलो 225 दर मिळतोय। व्यापारी सापडले तिथून बागेतून उच्चांकी दरानं डाळिंबाची खरेदी करू लागलेत। त्यामुळे डाळिंब उत्पादक असलेले शेतकरी समाधान व्यक्त करतात। राज्यातील सहकारी दूध उत्पादक संघ आणि खासगी दूध प्रकल्पांना गाय दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना प्रति लिटर 7 रुपये अनुदान देण्यात येत आहे। याचा जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा दुग्ध विकास अधिकाऱ्यानं केलंय। रायगड जिल्ह्यात पोपटी प्रसिद्ध असून शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत। जिल्ह्यातील टपोऱ्या दाण्यांचा गावठी शेंगांना पोपटीसाठी अधिक मागणी। अद्याप गावठी वालाच्या शेंगा बाजारात न आल्यानं पोपटीमध्ये पुणेरी वालांचा उपयोग केला जातोय। कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यात गव्यांचा कळप धुडगूस घालताना आढळलाय। या कळपानं शेत पिकांचं मोठं नुकसान झालंय। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। आंबेगाव तालुक्यातील फुलवडे परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार झाली आहे। या घटनेनं शेतकऱ्यांसह मेंढपाळ चांगलेच धास्तावलेत। वन विभागानं बिबट्यांचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करतायत। सातारा जिल्ह्यातील निसर्गरम्य पर्यटन स्थळ पर्यटकांनी बहरली आहेत। साताऱ्यातील तापोळा, मुनावळे, बामणोली या पर्यटन स्थळांवर पर्यटकांनी गर्दी केली। मुनावळे येथील वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडतीये। 31ला सुट्टी नसल्यानं नोकरदारांनी शनिवार रविवारच्या सुट्टीनिमित्त रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळावर रेकॉर्ड ब्रेक गर्दी केल्याचं दिसलंय। माथेरान, अलिबाग, काशी, दिव्यागार, मुरुड या ठिकाणी 2 दिवसात 3 लाखांहून अधिक पर्यटक दाखल झाले। 1 जानेवारीपर्यंत गर्दी अशीच कायम राहील असा अंदाज स्थानिक व्यावसायिकांनी वर्तवलाय। 31चा आनंद साजरा करण्यासाठी सिंधुदुर्गातील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांनी गर्दी केली आहे। पर्यटकांमुळे सगळे हॉटेल्स हाऊसफुल झालेत। तसंच समुद्रातील स्कुबा डायव्हिंग, बनाना राईड आणि इतर साहसी खेळांचा आनंद लुटताना पर्यटक दिसून येत आहेत। सध्या मोठ्या संख्येनं पर्यटक कोकणात दाखल झालेत। समुद्राबरोबरच खाडीतील बोट सफारीलाही पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। रत्नागिरी तालुक्यातील नाचणे, नारायणमळी येथील कांदळवन सफारी पक्षी निरीक्षण आणि कायाकिंगला पर्यटकांचा प्रतिसाद मिळतोय। सोलापूरच्या उजनी धरणावर पर्यटन केंद्र उभारलं जाणार आहे। याचबरोबर कृषी पर्यटन देखील सुरू केलं जाईल। कृषी पर्यटनासाठी राज्य शासनानं 19 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय। माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी ही माहिती दिली आहे। जेजुरी गडावर सोमवारी सोमवती अमावस्या यात्रा भरतीये। या यात्रेनिमित्त जेजुरी गडाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। नांदेडच्या माळेगाव इथं खंडोबाच्या पालखी सोहळ्यात लाखो भाविकांनी गर्दी केली आहे। खंडोबाची आणि मानकऱ्यांची पालखी काढून यात्रेला सुरुवात करण्यात आली। 5 जानेवारीपर्यंत या यात्रा उत्सव चालणार असून विविध कार्यक्रमांचं आयोजन यावेळी करण्यात आलं।
तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेस मंगळवारी सायंकाळी प्रारंभ होणार आहे। दरम्यान तुळजाभवानी मातेचा शाकंभरी नवरात्र उत्सव 7 जानेवारीला घटस्थापनेनं सुरू होईल। शाकंभरी नवरात्र उत्सव 31 डिसेंबर ते 14 जानेवारी या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी विधानसभा निवडणुकीआधी मोठी घोषणा केली आहे। दिल्लीत आपचं सरकार पुन्हा आल्यास पुजारी आणि पुरोहितांना दरमहा 18,000 रुपये दिले जाणार आहेत। अरविंद केजरीवाल स्वतः मंगळवारपासून कॅनॉट प्लेसमधल्या हनुमान मंदिरातून नोंदणी मोहीम सुरू करतील। भाजपनं ही नोंदणी मोहीम थांबवून दाखवावी असं आव्हानच केजरीवालांनी घोषणेनंतर दिलंय। दिल्ली विधानसभा निवडणुकीआधी मोठी घोषणा केजरीवालांनी केली आहे। मंगळवारपासून केजरीवाल नोंदणी मोहीम सुरू करणार आहेत। त्यामुळे केजरीवालांनी हिंदुत्वाचं कार्ड खेळल्याचं दिसतंय।